नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर. पोलीस भरती संबंधीची नवीन अपडेट मिळाले. सर्वांनी थंबनेल पाहिलंच असेल. नवीन वर्षात लवकरच पोलीस भरती होणार असल्याबद्दलचं वक्तव्य मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी केलं आहे. पोलीस भरतीचा जो दुसरा टप्पा ज्याची आपण वाट पाहत होतो, पहिला टप्पा 2023 कंप्लीट झाला. आता दुसऱ्या टप्प्यामध्येची जी पोलीस भरती होणार होती त्याची आपण वाट पाहत होतो आणि तो दुसरा टप्पा हा जानेवारी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये स्टार्ट होण्याची शक्यता आहे. आणि त्याची ॲडव्हर्टाईज त्यासंबंधीची जी ॲडव्हर्टाईज आहे ती जानेवारीच्या एंडिंगपर्यंत किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आपल्याला मिळून जाईल. त्यानंतर 1 ते 1.5 महिना फॉर्म भरण्यासाठी दिला जाईल. त्यानंतर पुढे ग्राउंड आणि क्रमाने लेखी परीक्षा होणार आहे. सो आपल्याकडे 3 ते 4 महिने हमखास आहेत आणि पुढे ग्राउंडला आणि लेखी परीक्षा ग्राउंडला जो काही वेळ दिला जाईल त्या वेळेनुसार आपल्याला मुंबईला किंवा मोठे जे सिटीज आहेत त्यांच्यासाठी थोडा एक्स्ट्रा वेळ आपल्याला टाईम मिळू शकेल. ओके, पण छोटे जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे 3 ते 4 महिने फिक्स पकडून चालूयात. तर आता सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आपल्याकडे हातात अजून समजलं ना 3 ते 4 महिने फक्त आहेत. एवढा वेळ खूप झालं आपल्याला लेखी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी. तसंच ग्राउंडची प्रॅक्टिस करण्यासाठी सुद्धा आपल्याला 3 ते 4 महिने वेळ हा खूप आहे. ऑलरेडी आपण कंटिन्युअसली करत आलो आहे आणि जरी नसाल करत तरी 3 ते 4 महिने आपल्यासाठी परीक्षा काढण्यासाठी पोलीस भरती क्रॅक करण्यासाठी आपल्याला पुरेसं आहे. ठीक आहे, आपण बघूयात डिटेलमध्ये न्यूज काय आहे ते. पोलिसांचे बळ वाढणार. मीरा भाईंदर वसई विरारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील 1000 पोलीस भरतीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे, जी आता विधानसभा निवडणूक झाली. एक मिनिट. पोलिसांच्या भरतीला 1000 हे बघा ते 1082 नव्या पोलीस भरतीच्या प्रस्तावाला गृहखात्याने मंजुरी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यात पार पडणाऱ्या वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलिसांचे बळ वाढणार आहे. तर हे वसई विरारमधील जे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी आपल्याला हे माहिती मिळाली, त्यांच्याकडून आपल्याला ही माहिती मिळाली. ओके, तर बघूयात आपण पुढे काय आहे ते. आपल्याला जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच फक्त आपण बघणार आहोत. टोटल 1770 पोलिसांच्या जागा रिक्त होत्या. त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये काही पदे भरली गेली. त्यानंतर आता दुसरा टप्पा सुरू होतो आहे, त्यासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 1082 जागा रिक्त आहेत. टोटल 1770 पोलिसांच्या जागा रिक्त होत्या. त्यापैकी 945 जागा भरल्या गेल्या होत्या पहिल्या टप्प्यामध्ये 2023मध्ये. आणि आत्ता डिसेंबरपर्यंत ज्या रिक्त झालेल्या जागा आणि मागच्या जे 2 टप्प्यामध्ये जी भरती होणार होती त्यापैकी उरलेल्या ज्या जागा होत्या त्या टोटल मिळून 1082 जागांची आता भरती होणार आहे वसई विरार आणि मीरा भाईंदरसाठी. तर या जागांची मंजुरी आता मिळालेली आहे, गृहखात्याकडून मंजुरी मिळाली आहे. आणि त्यासंबंधीतील अपडेट देताना मधुकर पांडे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी ही अपडेट दिली. तर ही होती आजची अपडेट. धन्यवाद मित्रांनो.